मुख्यमंत्र्यांनी नेमलेला संपूर्ण अल्पसंख्याक आयोग आहे आणि त्या आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान सांगतात की एकही हिंदू मुली नाही, सर्व मुस्लिम मुली आहेत. दुसरीकडे तुम्ही दावा केला की बुरखेवाली एकही. मला एक गोष्टी माहित आहे प्यारे खान, तुम्ही समाजाच्या वतीने माफी मागणार काय? तुम्ही तुमचे पदाचा आज राजीनामा देणार काय? टीसीएस प्रकरण पकडा, अचलपूर प्रकरण पकडा, लव जिहाद पकडा, जिथे जिथे जे प्रकरण होतात, अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणून त्या आयोगाचे महत्वाचे पदावर बसलेले प्यारे खान, तुमको मेरा प्रश्न है, तुम अपना राजीनामा दोगे क्या? समाज के बेटे ने, समाज के एक लड़के ने जिस तरीके से लड़कियों के भविष्य के साथ, इज्जत के साथ खिलवाड़ किया, उसका जवाब तुम दोगे क्या? शेवटला प्रश्न, जो आरोपी अयान आहे मुख्य, त्याने भर रस्त्यात केक कापून वाढदिवस साजरा केला, त्याच्या वाढदिवसाला पोलीस देखील गेलेले होते. मी आता फक्त ते व्हिज्युअल जे आहे त्याचा वाढदिवस खुलेआम रोडवर करताना पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आहे जेही माहिती राहील त्याच्यावर मी उत्तर नक्की देईन. पण असे आरोपीला, कालही माझं तेच म्हणणं होतं, आजही माझं तेच म्हणणं आहे, खरात असो की टीसीएस असो की अचलपूर असो, ज्याही लोकांनी असे प्रकार केले त्याला कोणताही प्रश्न नाही, सवाल नाही, कोर्ट नाही, तारीख नाही, पोलीस नाही, चार्जशीट नाही, सरळ गोली हेच उत्तर त्या लोकांसाठी आहे. तेव्हाच हा समाज सुधरू शकते, नाही त्यांच्या सुधारणा खूप कठीण आहे.